श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या मनातली जी इच्छा आकांक्षा आहे, जे तुमचे स्वप्न आहे ते पूर्ण हो, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। मी तुम्हाला आज सांगणार आहे की उद्या आज आपण होळी पेटवणार, तर होळीमध्ये पेटवताना आपण काय करतो, होळी पेटवतो आणि त्याच्यात जे गौऱ्या वगैरे त्याचा वापर झालेला असतो, तर ते राखीचं तुम्ही काय करायचं, त्याचं भरपूर प्रमाणात खूप चमत्कारिक असे उपाय आहे, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। शॉर्टकट मध्ये जास्त लांब व्हिडिओ करणार नाही, खूप छोटा व्हिडिओ करणार आहे आणि जे मुद्द्याचं आहे तेच तुम्हाला सांगणार आहे। तर मी तुम्हाला सांगणार आहे की जर ती जी राख असते बघा, सकाळी उठल्या उठल्या काय करायचं, आंघोळ नाही केली तरी चालतं, आंघोळ नाही केली तरी चालतं, एक वाटी घ्यायची आणि ते वाटीची जी राख असते ना, ती राख घेऊन यायची आपल्या घरी सकाळची 25 तारखेची, आणि ती राख आणल्यानंतर तुम्ही काय करायचं, ते राखेचे एवढे सारे तोटगे आणि फायदे आहेत। जर ती राख तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर तुमच्या घरात जर नजर दोष असेल, आजारी असेल, चिडचिडपणा असेल, मुलं अभ्यास करत नसतील, तर ह्या राखेचा तुम्ही उपयोग करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला ह्या राखेपासून जे काही फायदे आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिला फायदा असा आहे, त्याचं जे पहिलं तोटगं आहे मी ते तुम्हाला सांगणार की काय करायचं, एक कापड घ्यायचा, ती राख घ्यायची, पिवळी मोहरी घ्यायची आणि खडे नमक घ्यायचं, ते सगळं एकत्र करायचं, छोटीशी पोटली तयार करायची आणि ती आपल्या घरात कुठे पण ठेवली तरी चालेल, फक्त टॉयलेट आणि बाथरूम जवळ ठेवायची नाही। तुमच्या पडदीवर किंवा कपाटामध्ये बाहेर असं कुठं पण ठेवली तरी चालेल। ती ठेवल्याने त्याचं कारण असं आहे, ती जर तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर तुमच्या घराला नजर दोष होत नाही, वास्तुदोष असेल तो पण निघून जातो। जर समजा एखाद्या माणसाची आपल्या घरावर खूप म्हणजे एखाद्या माणसाला आपल्या घराबद्दल खूप असं ईर्ष्या असते, वाईट वाटतं, आपलं चांगली प्रगती होत राहिली तर त्याला चांगलं वाटत नाही, तर त्यामुळे पण तुम्ही ह्या राखेचा उपयोग करू शकता, त्याच्याने पण आपल्या घराचे संरक्षण होतं। आणि दुसरं कारण असं आहे, जर तुम्हाला खूप असं अंग दुखत असेल, ताप आलेला असेल, खूप चिडचिडपणा वाटत असेल, थकवा वाटत असेल, आळसपणा येत असेल, तर दुसरा तोटगा असा आहे, तुम्ही काय करायची, जी राख आहे ना, सकाळी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी मिक्स करायची आणि थोडंसं आपण उठणं जसं लावतो ना तसंच वरतून तर खालपर्यंत सगळीकडे ती राख लावायची। त्याच्यामुळे तुमचा जो आळसपणा आहे, तुम्हाला जो थकवा जाणवतो, तुम्हाला चिडचिडपणा होतो, तो पूर्णपणे नाहीसा होईल। आणि नंतर तिसरं आहे, जर तुमच्या मुलांना खूप असं तुमची मुलं चिडचिड करत असतील, अभ्यास करत नसतील, तरी सुद्धा तुम्ही हा राखेचा उपयोग करू शकतात। तर काय करायचं, ती राख जी असते ती शुद्ध असते, कारण की गौरीपासून तयार झालेली राख ही शुद्धच असते। तर ते काय करायचं, एखादा थोडीशी राख घ्यायची, पाण्यामध्ये मिक्स करायची, आपल्या मुलाला द्यायची प्यायला, त्याच्याने पण तुमचे मुलं चिडचिडपणा, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागेल आणि तुमचे मुलं चिडचिडपणा पण करणार नाही, अभ्यास पण व्यवस्थित करणार। हा अनुभव तुम्ही घेऊनच बघा। आणि काय परत तिसरं असं आहे, ही राख ठेवल्याने याचे भरपूर असे चमत्कारिक फायदे आहेत आणि ही राख खूप शुद्ध पवित्र अशी होळी मातेच्या याच्यात दहन झालेली असते, त्याच्यामुळे ही राख खूप प्रभावशाली आहे। तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, इतरांना पण पाठवा आणि श्री स्वामी समर्थ।